रांचीवरून दिल्लीला जाणारं एअर ॲम्ब्युलन्स क्रॅश झाल्यानं मोठी दुर्घटना। एअर ॲम्ब्युलन्स कोसळून झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू। भारत आणि सिंगापूरमध्ये होणार व्यापार करार। संसदीय मंत्र्यांच्या शिष्टमंडळामध्ये खासदार सुप्रिया सुळेंचा सहभाग। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर दुपारी 3 वाजता राष्ट्रपती मुंबईमध्ये दाखल होणार। 3 दिवसीय दौऱ्यावर विविध कार्यक्रमांना लावणार हजेरी। ते मला म्हणायचे जरा शारीरिक वजन वाढले, जरा शारीरिक वजन कमी कर पण राजकीय वजन वाढव। अजित पवारांच्या आठवणीमध्ये रोहित पवारांना अश्रू अनावर। एकसंघपणानं काम करावं हे दादांचं स्वप्न होतं। हे स्वप्न पाहत असताना नियतीनं घात केला आणि स्वप्न अपुरं राहिलं। मात्र आजही पवारांचा हुकमी एक्का अजितदादाच। जयंत पाटलांचं विलिनीकरणाबाबत मोठं विधान। भाजपच्या तुषार दामगुडेंकडून काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवारांना मारहाण। हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून व्हिडिओ ट्विट। दामगुडेला लगेच अटक करून तुरुंगात टाकण्याची मागणी। आणि पुण्यातील विमाननगरमधील स्पावर पोलिसांचा छापा। कारवाई दरम्यान मॅनेजरसह एका महिलेची खिडकीतून उडी। महिलेचा मृत्यू, मॅनेजर जखमी। न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओमध्ये आपलं स्वागत। नमस्कार, मी सुवर्णा। पुन्हा एकदा बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। काही सविस्तर बातम्या बघूयात। अजित पवारांच्या निधनानंतर होणाऱ्या अधिवेशनामध्ये पहिल्याच दिवशी शोकप्रस्ताव मांडण्यात आला आणि यावेळी अजितदादांच्या आठवणींनी सगळा सभागृहच भावूक झाला। अजितदादांच्या आठवणी सांगताना सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले। नेहमीच वक्तशीरपणा, स्पष्ट वक्तेपणा, कडक शिस्तीकरता ओळखल्या जाणाऱ्या अजित पवारांची एक वेगळी आणि हळवी बाजूही सगळ्यांसमोर आली। अनेक वेळा ते असं म्हणायचे की मी कधीतरी मुख्यमंत्री होईल पण मी उपमुख्यमंत्री मात्र नेहमी राहील, अशा पद्धतीनं अनेक वेळा गमतीने ते म्हणायचे। आज मी असं म्हणू शकतो, अजितदादा पवार was the best chief minister Maharashtra never had. एक जो चांगला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळू शकला असता तो अजितदादांच्या रूपानं आता आपल्यामध्ये नाही। अजितदादांच्या बद्दल म्हणायचं झालं तर 2 सकाळ अशा होत्या, त्यातली एक सकाळ ही महाराष्ट्राला त्यांच्या कृतीने धक्का देणारी होती आणि दुसरी सकाळ ही महाराष्ट्राला चटका देणारी होती, अंतःकरणाला चटका देणारी होती। अजितदादांसारखा एक सहकारी ज्यांनी एक धक्का दिला होता आणि आपल्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून बसणार, हे थोडंसं त्यावेळेला नाही म्हटलं तरी अनपेक्षित होतं। पण जसजसं कामकाज सुरू झालं तेव्हा मला कळलं आणि ती भावना आजही माझ्या मनात कायम आहे, ती नेहमी कायम राहील की अजितदादांसारखा एक भरोसेमंद, उत्तम, दिलदार केवळ सहकारीच नव्हे तर मित्र मी गमावला आता। अजूनही विश्वास बसत नाही। खरं तर दादा आमच्यात नाही, हा अजूनही विश्वास बसत नाही। एवढा मोठा धक्का क्वचितच बसला असेल। ॲक्सिडेंट स्पॉटवर गेलो होतो, पाहिलं तसं झालं। आणि दादांचे ते फोटो तर अजूनही डोळ्यासमोर जातच नाहीत।
छिन्न विछिन्न झालेला दादा. आणि म्हणूनच मी म्हटलं की जायचं प्रत्येकाची एक वेळ आहेच, पण अशा पद्धतीनं दादा जावा. पण एक आधारवड असतो, त्या आधारवडाखाली अनेक लोक उभे राहतात, सावली घेतात. पाऊस पडत असते तर पावसापासून वाचण्याचा प्रयत्न करतो आपण, पण तो आधारवड किती मोठा आहे कळत नाही आपल्याला, आपण लक्षात सुद्धा घेत नाही. पण तो आधारवड ज्या वेळेला उन्मळून पडतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं, अरे ह्याच्या फांद्या किती, ह्याच्या मुळं किती, हे किती मोठा होता हा आधारवड. दादांच्या बाबतीत अशीच भावना आज आमच्या सगळ्यांच्याच मनामध्ये आहे. फार मोठा आधारवड दादांच्या रूपानं आमच्यात होता आणि आज आम्ही त्यांना मोकलो. मात्र खरी ते मला म्हणायचे, वरचं बटन वरपर्यंत लावत जा, पण काकांना एक सांगायचं, 40-50 वर्षानंतर मी तेव्हा तुम्हाला भेटेल, तोपर्यंत मी बटन असंच उघडं ठेवणार. त्यावेळेस मात्र तुम्हाला भेटल्यानंतर हे बटन मी त्या ठिकाणी लावेल, कारण शेवटी हे बटन असं ठेवल्यानंतर तुमची आठवण त्या ठिकाणी मला नक्कीच त्या ठिकाणी येईल. 9 वेळा मंत्रिपदाची शपथ घेतली. दादा म्हणायचे की माझी शपथ झाली की साहेब तुमची शपथ होणारच. 9 वेळा, 6 वेळा मी निवडून आलो. 1999 साली पर्यंतपासून 9 वेळा मी मंत्री झालो. यावेळा ते मला सोडून गेले. मी त्यांच्या मुठ्यात मला शांती अर्पण करतो आणि त्याला दिष्ट लागली. पुण्यातून एक मोठी बातमी. पुण्यामध्ये राजकीय वाद आता हाणामारीपर्यंत पोहोचलाय. पुण्यामध्ये काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना जबर मारहाण झाली आहे. भाजप प्रवक्ते तुषार दामगुडे यांनी बंदुकीचा धाक दाखवत हनुमंत पवार यांना मारहाण केली. मारहाणीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून या प्रकरणी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या मारहाणीचा व्हिडिओ शेअर करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. भाजपाला तू एवढं का तोंडाची वाफ दवडतो, भाजपाच्या विरोधात का बोलतो, आणि उजव्या बाजूला बघ माझ्या कमरेला काय आहे असं म्हणून दाखवलं. मी उजव्या बाजूला बघितलं तर त्याच्या कमरेला पिस्तूल होतं. शर्टाची बाही वर करून तुम्हाला पिस्तूल दाखवत होता. ते पिस्तूल पाहिल्या मी असल्या खेळण्याला आम्ही भीक घालत नाही, आम्ही घाबरत नाही असं म्हणल्यानंतर त्यानं माझ्या उजव्या गालावर चापटा वगैरे मारायला सुरुवात केली. मी बेसावत होतो, फोन माहीत ठेवून अर्धा मिनिट झाला होता. मला वाटलं नाही असा हल्ला वगैरे होईल, पण ते 3-4 जण तयारीने आलेले होते, गुंड लोक होती ती. आणि पुन्हा पुण्यात जीवन थिंडायचं असेल तर तो बोलायचं नाही भाजपाच्या विरोधात असं म्हणून मला लाथाबुक्क्यांनी मारहाण